पहिल्यांदा तुम्ही पाहायचं असतं, त्याच्यानंतर तुम्ही ऐकायचं असतं. ओके. त्याच्यानंतर जे तुम्ही ऐकताय, ओके, तर ते ऐकल्याचा जसं की बाळ रांगतं त्याचप्रमाणे तुम्ही हे पाहिलं, हे ऐकलं. ऐकणं म्हणजे फक्त ऐकायचं म्हणून ऐकायचं नाही, नाहीतर चाललंय डीजे वाजतोय तुम्ही ऐकताय तसं ऐकायचं नाही. समजा एखाद्याचं तुम्ही जर भाषण ऐकलं तर त्यांनी भाषण कसं सुरुवात केली हे तुम्ही बारकाईनं पाहायचं, की सुरुवात कशी करतोय. तो चारोळीने करतोय, तो गाण्याने करतोय, तो एखादं उदाहरण सांगून करतोय किंवा एखादा जोक सांगून करतोय, हे बारकाईनं पाहणं आहे आणि बारकाईनं ऐकणं आहे. ओके. पहिल्यांदा पाहणं, त्याच्यानंतर ऐकणं आणि त्याच्यानंतर ऐकल्यानंतर काय करणं, की सराव करणं. ओके. त्या गोष्टीचा सराव करणं. सराव करणं. हे लक्षात आलं ना 3 पॉइंट? तुम्हाला जी मी मेथड सांगणार आहे ती ही पूर्णपणे वेगळी आहे. ही जी मेथड आहे ना, ही मेथड निसर्गामध्ये चालू असते. जसं की बाळाला काही शिकवावं लागतं आपल्याला, कसं चाल, तो कसं पहा, तर ऑटोमॅटिकली होऊन जातं ना, बरोबर ना. तर सेम पाहणं म्हणजे काय, तुमच्या जवळपास जर कोणता राजकीय वक्ता, समजा राजकारणामध्ये बोलायचं आहे, तर तुमच्या सभोवताली राजकीय वक्ते कसे बोलतात हे तुम्ही बारकाईनं पाहिलं पाहिजे. बरोबर. पाहणे म्हणजे कोणाला पाहायचं, कोणाला पण नाही. जो त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवडतो किंवा तुम्हाला वाटतं त्याच्यासारखं मी राजकीय क्षेत्रात झालं पाहिजे, तर त्याला कॉपी करायचं. ना तर ज्याला भाषणाचीच टेन्शन, तोच कागद लिहून घेतलाय, तो असं वाचतोय, असं करतोय, त्याला कॉपी करून जमेल का? तर जो प्रभावी आहे तर त्याला तुम्ही पाहायला लागेल. ओके. तो उभा कसा राहतो, पाहणे, तो उभा कसा राहतो, तो हातवारे कसा करतो, एखादा दुःखी प्रसंग आहे तर चेहऱ्यावरती कसे हावभाव असतात, तो आनंदी प्रसंगी बोलतोय तर कसे हावभाव असतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बारकाईनं पाहाव्या लागतील. लक्षात आलं? पहिलं काय आहे, पाहणे. त्याच्यानंतर ऐकणे. जसं की निवृत्ती महाराज बोलतात, बरोबर, निवृत्ती महाराज बोलतात, नितीन मानगुडे पाटील बोलतात, ही मंडळी बोलतात, तर यांना तुम्हाला ऐकावं लागेल. याचं कशासाठी, तर तुम्हाला शब्द आठवले पाहिजेत ना बोलताना. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, सर मला भीती तर वाटत नाही पण बोलायला लागलं काही शब्दच आठवत नाही. मग तो वाचलं, तुमचं वाचन थोडंफार तुम्हाला वाचन करावं लागेल. एक तर तुमचं वाचन कमी पडतंय किंवा मग तुम्ही ऐकताय तर ते तुमच्या विषयाच्या रिलेटेड न ऐकता जास्तीत जास्त तुम्ही दुसरं ऐकताय. मग पहा, मला एक गोष्ट सर्वसाधारण सांगा, झोपडपट्टी असते, बरोबर ना. झोपडपट्टीतल्या पोरांना शिव्या ज्या असतात त्या शिकवाव्या लागतात का, किंवा कोणते आई वडील शिकवतात सांगा बरं. पण शिकतात ना पोरं. आपण कोणाला नावं ठेवत नाही, तुम्हाला संगतीचा मी विषय सांगतोय. पण शिकतात ना पोरं. ते कशाने शिकतात, यानं आणि यानं. जे पोरग झोपडपट्टीमध्ये 10-12 वर्ष राहिलेलं आहे किंवा त्याची जी संगत आहे ती गुंड प्रवृत्तीच्या लोकांची किंवा व्यसनी लोकांची असेल तर 90% चान्सेस असतात की ते पोरग आहे पुढे जाऊन व्यसनीच होणार आहे. 90%. लक्षात येते तुमच्या? तर तुमच्या संगतीचा पण प्रभाव असतो. संगत म्हणजे काय, तर तो सारखं पाहत असतो त्याच्याबरोबर, त्यालाच ऐकत असतो. एकदा सांगितलं तर लोक, म्हणजे पहा तुमचा मित्र आहे आणि तो व्यसन करतोय, बरोबर. आता आपल्याला कळतंय म्हणून काही नाही, कारण आपण मॅच्युअर झालेलो आहोत. पण लहान पोरग आहे 16-17 वर्षाचं, त्याला म्हटलं की चल एक दारूचा ग्लास घेऊया, तो म्हणाला नाही. दोनदा म्हटलं तर नाही. पण जर 100-200 वेळा त्याचा मित्र जर रोज त्याला तेच म्हणत असेल तर एक दिवस नक्की असा येणार आहे की तो घेणारच आहे, तो घेणारच आहे. म्हणजे हे तुम्हाला मी म्हणतो ना, पाहणे, ऐकणे, सराव करणे. मी माझं स्वतःचं उदाहरण देतो सर. मी भाषण कला कशी शिकलो, मी कुठंच क्लास लावलेला नाही. पण माझा जो मित्र होता, मी हॉस्टेलला राहिलेलो आहे, माझा जो मित्र होता तो शिवव्याख्यान खूप चांगलं करायचा आणि मी त्याला म्हटलं मला शिकव, पण तो म्हटला मी नाही शिकवू शकत. शेवटी व्यवसाय तुम्हाला माहित आहे, एकाने दुसऱ्याला व्यवसाय शिकवल्यानंतर त्याला वाटतं की माझ्या पोटावर पाय पडला तर काय. मी म्हटलं नाही शिकवायचं, नको शिकू. पण मी काय करायचो, तो व्याख्यानाला गेला का मी जायचो मागून आणि एक वही घ्यायचो, तू कसं बोलतो फक्त नोट डाऊन करायचो. 1 दिवसात नाही काय आलं, 2 दिवसात नाही काय आलं, महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने गेले. पण 6 महिन्यानंतर जरा लिहून बोलून जमायला लागलं ना ते. 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, आणि मग ते हळूहळू सराव होत गेला. लक्षात घ्या. तर
ह्याही गोष्टीचा तुम्हाला फरक पडत असतो. लक्षात येतं की याही गोष्टीचा फरक पडत असतो. म्हणून एक नॅचरल मेथड आहे पाहणे, ऐकणे आणि सराव करणे. ओके, हे लक्षात आले तुमच्या?